नमस्कार मंडळी, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी बनवते उकड्या तांदळाचे लाडू. हे लाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यात थोड्याफार फरकाने सगळीकडे बनवले जातात. चला मग सुरुवात करूया. हे लाडू मी 1 किलोच्या प्रमाणात बनवत आहे. वाटीने मोजायला सुरुवात केली ते 4 वाटी भरली. 3-4 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. नंतर ते चाळणीवर काढून घेतले. पाणी निथळून जाईपर्यंत ठेवून दिले. थोडे कोरडे झाल्यानंतर भाजायला घेतले. तांदूळ भाजताना थोडेच भाजायचे. जास्त प्रमाणात कढईत तांदूळ घातले तर ते नीट भाजले जात नाही. तांदूळ चांगला फुलून आला पाहिजे. नंतर 1 चमचा मेथी भाजून घेतली. मग मेथी मी तांदळात मिक्स केली. हे तांदूळ चक्कीत दळायला दिले. कढईत 1 वाटी तीळ भाजून घेतले. त्यानंतर त्याच कढईत 1 चमचा तूप टाकून घेतलं. 1 नारळाची वाटी खवून घेतलेलं खोबरं त्या तुपात घालून भाजून घेतलं. असं खोबरं कोरडं केलं की लाडू जरा जास्त दिवस टिकतात. एक किलो तांदळासाठी मी 1/2 किलो गूळ बारीक करून घेतला. मग मी हाताने गूळ आणि खोबरं मिक्स करून घेतलं. नंतर थोडंसं मीठ टाकलं. मिश्रण थोडं पातळ होईपर्यंत मी गूळ मळून घेतला. गूळ साधारण इथे दाखवल्याप्रमाणे मळून घेतला. एका परातीत दळून आणलेले पीठ परातीत ओतून घेतले. त्यानंतर पिठात गूळ टाकला. व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलं. चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यात तीळ टाकले. मग 1 चमचा वेलची पावडर टाकून परत चांगले मिक्स करून घेतले. मिश्रण सगळं एकजीव करून लाडू वळायला घेतले.
अशा प्रकारे सर्व लाडू वळून झालेले आहेत. तुमच्या मुलांना मेथीचा कडवटपणा आवडत नसेल तर 2-3 दिवसानंतर मुलांना खायला द्या. अशा तऱ्हेने सर्व लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपी सोबत.